नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज आपण पाहणार आहोत MG ॲस्टर. या गाडीमध्ये आपण CNG फिटमेंट केलं होतं. तर या गाडीला आपल्याला इन्स्टॉल करून 1 वर्ष झालेलं आहे. गाडीचं किलोमीटर CNGवरती झालेलं आहे 10,000 किलोमीटर. तर कुठल्या पद्धतीमध्ये या गाडीमध्ये फिटमेंट झालेली आहे आणि कस्टमरचा आत्तापर्यंतचा फीडबॅक काय तेही आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. या गाडीची इंजिन CC जी आहे ती आहे 1500 CC. नॅचरल ॲस्पिरेटेड इंजिन आहे. मार्केटमध्ये असं म्हटलं जातं की MG सारख्या गाडीला CNG हे सक्सेसफुल नाही आहे, पण असं नाही आहे. 100% या गाडीला CNG हा कम्पॅटेबल आहे. तर आपण सर्वप्रथम फिटमेंट पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये झालेली आहे या गाडीची. या गाडीमध्ये आपण जो ब्रँड इन्स्टॉल केलेला आहे तो आहे पोलंड ब्रँड. युरोप गॅस कंपनीचं किट आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे विथ डायनॅमिक ॲडव्हान्सर. तर सर्वप्रथम कंपोनंट आपण पाहणार आहोत की या गाडीमध्ये कशा पद्धतीमध्ये फिटिंग झालेले आहेत. या ठिकाणी आपण फ्रंट साईड गॅस फिलिंग वॉल फिटिंग केला होता. रेड्युसरचं जे फिटमेंट आहे ते आपण इथे बॅटरीच्या खाली केलेलं आहे. हा आपण पाहू शकता. हा आहे युरोप गॅस कंपनीचा डबल स्टेज हाय प्रेशर रेड्युसर. फिटमेंटची क्वालिटी पण आपण पाहू शकता. कुठलाही कंपोनंट आपल्याला या गाडीमध्ये इंजिनमध्ये दिसून येणार नाही. फक्त हा गॅस फिलिंग वॉल इथे दिसत आहे. या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे युरोप गॅस कंपनीचा मॅप सेन्सर. इथे फिटमेंट केला होता आपण युरोप गॅस कंपनीचा अवान्स ECU. या गाडीमध्ये आपण डायनॅमिक ॲडव्हान्सरही फिटमेंट केला होता. हा आहे युरोप गॅस कंपनीचा 3D डायनॅमिक ॲडव्हान्सर, क्रँक आणि कॅम्बेस. स्विचचंही फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये स्विच फिटिंग झालेलं आहे. या ठिकाणी आपण स्विच फिटमेंट केलेलं आहे. ही गाडी आत्ता पेट्रोलवरती आहे. CNG वरती आपण शिफ्ट करून पाहणार आहोत. ही गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे आणि ही गाडी CVT ट्रान्समिशन आहे. गाडीचं किलोमीटरही आपण पाहू शकता. गाडीचं किलोमीटर आत्ता सध्या झालेलं आहे 16,000 किलोमीटर. 16,500. ही गाडी ज्यावेळेस आपल्याकडे फिटमेंटला आली होती त्यावेळेस गाडीचं किलोमीटर होतं 5,000 किलोमीटर. आत्तापर्यंत गाडी रन झालेली आहे. कुठल्याही पद्धतीचं माल फंक्शन लाईट किंवा दुसरी कुठली एरर डॅशबोर्डला आपल्याला शो होत नाही आहे. गाडीचं आपण रनिंगही करून पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये गाडी चालतीये. या गाडीमध्ये आपण सिलेंडर जो फिटमेंट केलेला आहे तो सिलेंडर आपण या गाडीमध्ये टाईप 4 कार्बन फायबर सिलेंडर फिटमेंट केलेला आहे. 90 लिटर हा 90 लिटरचा सिलेंडर आहे. याची कॅपॅसिटी आहे फुल प्रेशरला याच्यामध्ये 13 ते 13.5 किलो गॅस बसतो. आणि सेफ्टीच्या दृष्टीने म्हणताल तर हा 100% सेफ आहे. हा सिलेंडर जो आहे तो हेक्झागॉन कंपनीचा जर्मन मेड सिलेंडर येतो. याच्यामध्ये जो टँक वॉल आहे तो इलेक्ट्रॉनिक टँक वॉल आहे. ज्यावेळेस गाडी बंद होते त्यावेळेस ऑटोमॅटिकली गॅस जो आहे तो सिलेंडर थ्रू पुढे जाणारा गॅस हा बंद होतो. बूट स्पेस आपण पाहू शकता. या गाडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीमध्ये बूट स्पेस शिल्लक राहिलेली आहे.
ह्या सिलेंडरचं फिटमेंट. याच्यामध्ये आपण रबर होसेस फिटिंग केलेले आहेत. या गाडीमध्ये आपण बॅकसाइड फिलिंगवालाही फिटिंग केलेलं आहे. इथूनही आपण गॅस फिल करू शकतो. तर ही होती आपली MG ॲस्टरची फिटमेंट. तर आपण कस्टमरचा एक फीडबॅकही घेणार आहोत की आत्तापर्यंत ते गाडी चालवत आहेत, त्यांना कुठल्या पद्धतीचा प्रॉब्लेम आलेला आहे, की त्यांची कॉस्ट कटिंग होती आहे का, मायलेज काय मिळतं त्यांना, ते आपण कस्टमरला विचारणार आहोत. राहुल सर, नमस्कार. सर, तर आपली गाडी आपण फिटिंग केली होती. आतापर्यंत आपला काय एक्सपिरियन्स आहे तो आपण शेअर करा. तर ही म्हणजे MGची गाडी आणि भरपूर फेमस पण आहे की ॲव्हरेज त्या ठिकाणी MGला थोडं कमीच आहे. तर मला पण मी ज्यावेळेस नवीन गाडी घेतली त्यावेळेस थोडं कमीच ॲव्हरेज मला पडत होतं आणि सिटी बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये एक 5-6 ॲव्हरेज पडल्यासारखं पडत होतं. त्याच्यावर जात नव्हतं. कितीही तुम्ही हळू चालवा तरी 5-6च्या वर गाडी काय ॲव्हरेज पेट्रोलला देत नव्हती. मग गाडी नवीन असताना पण मी ज्यावेळेस सरांशी बोललो की बाबा CNG मध्ये मला कन्वर्ट करायचंय तर होईल का 100% सक्सेस, तर सरांचं जे बोलणं होतं त्याच्यानेच मला एक कॉन्फिडन्स आला की म्हणलं गाडी करून घेऊ शकतो आपण CNG. आणि त्या भरोसेच मी सरांकडे गाडी सोडली. आणि थोडं जसं आता CNG लगेच फिट केल्या 1-2 दिवस सरांकडे सेटिंगला पण यावं लागतं, पण त्याच्यानंतर मला कुठलंच अडचण आलेली नाही. गाडी अतिशय सुंदर चाललेली आहे आणि मी आता साधारण 10,000 रनिंग केलेलं आहे. आज मी सहज लॉंग ड्राईव्ह जाणार होतो, मग चेकअपसाठी सरांकडे आलो होतो, मग त्या हिशोबाने व्हिडिओ पण आज करून घेतो. ओके. मायलेज काय मिळतं सर आपल्याला पर केजी? आता मायलेज जर म्हटलं सिटीमध्ये जर म्हटलं तर एक 10-12च्या घरात येतं पर केजी सिटीमध्ये. ओके. आणि हायवेला तर 18-20च्या वरच भेटल्यासारखं भेटतं. 18च्या वर भेटतं मला CNG वर. आणि मी फार खुश आहे. बिलकुल जे पेट्रोल आणि CNG मधला फरक आहे तो मी म्हणतो निग्लिजिबल आहे. बिलकुल कळून पण येत नाही की CNG वर गाडी रन होते म्हणून. तोच पिकअप, तोच म्हणजे जरी चढ वगैरे चढायचंय, घाट वगैरे उतरायचं तरी सुद्धा बिलकुल फरक हा कळून येत नाही CNG वर गाडी म्हणून. त्याच्यात सरांनी डायनामिकचं पण मला सजेस्ट केलं आणि डायनामिक आपण टाकलेलं आहे, त्यामुळे पण मला म्हणजे असं बिलकुल फरकच नाही म्हणल्यासाठी पेट्रोल आणि. ओके. आणि आपण या गाडीमध्ये टाईप 4 सिलेंडरही फिटमेंट केलेला आहे हेक्सागॉन कंपनीचा. तर त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकता की लाईट वेट सिलेंडर आहे, खरंच आपल्या गाडीमध्ये मागे लोड वगैरे काही येतोय की नाही? नाही. आता माझे दुसरे मित्र आहेत ज्यांचं कंपनी फिटेड किट येतं किंवा त्याचं सिलेंडर जे आहे तो खूप वजनदार आहे. जेव्हा स्पीड ब्रेकर वगैरे क्रॉस करतो तेव्हाच ते जाणवतं महाग सिलेंडर आहे. या गाडीमध्ये तसं बिलकुल नाही जाणवत. म्हणजे सिलेंडर असल्यासारखं वजन नावाची गोष्टच नाहीये. आणि एवढं मोठं सिलेंडर असून सुद्धा मला स्पेस त्या ठिकाणी भेटते, डिक्कीची स्पेस पण भेटते वापरण्यासाठी आणि भरपूर गॅस पण त्याच्यात बसतो. ओके. तर हा होता सरांचा फीडबॅक. गाडी आपण चालवूनही पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये गाडी रिस्पॉन्ड करते CNG वरती. तर गाडी आपण आता पाहणार आहोत. गाडीचं स्विच आहे, CNG वरती गाडी शिफ्ट आहे. तर रनिंग मध्ये आपण पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये गाडी रिस्पॉन्ड करते ते.
तर चलो, ही गाडी आपण CNG वरती रन करत आहे. कुठल्याही पद्धतीचा गाडीमध्ये लॅग वगैरे नाहीये. म्हणजे मी ज्यावेळेस CNG वर कन्वर्ट करायच्या आधी मला एक थोडी भीती होती की बाबा CNG वर केल्यावर तसाच जशी ही ऑटोमॅटिक आहे तर तसाच मला पिकअप भेटेल का ओव्हरटेक करताना किंवा हायवेला. माझं जास्त रन हायवेला राहतो तर हायवेला आपल्याला थोडंसं ओव्हरटेक करताना वगैरे त्रास होईल का. पण तशा पद्धतीने कुठलाच म्हणजे मला त्रास जाणवत नाही. पेट्रोलवर असल्यासारखंच पिकअप पण CNG वर देते गाडी. आणि असं नाही की लोडवर आहे किंवा कुठं 4 जण बसल्यावर थोडं स्लो चालते, बिलकुल नाही. माझी पूर्ण फॅमिली आणि आम्ही ट्रॅव्हल करतो तर बिलकुल मला लोड असं इंजिनवर येत नाही. इवन AC ऑन, फुल हेवी सनलाईट म्हणजे दुपारी सुद्धा जरी निघलो तरी सुद्धा त्रास म्हणून नाही. CNG वर अतिशय सुंदर चालती गाडी. सर, आपण किटच असं चॉईस केलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण बसवलेल्या आहेत ऍडव्हान्स, त्याच्यामुळे गाडी 100% रिस्पॉन्ड आपली करणारच. आणि त्याच्यामध्ये आपण लाईट वेट सिलेंडरही बसवलेला आहे. येस. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचं वजनही गाडीमध्ये नाहीये. हो. मी आता ऍज अ कस्टमर टू जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी सांगेल की तुम्ही बिंदास सरांना एकदा कॉन्टॅक्ट करा. तुम्ही फक्त एकदा बोला, मी म्हणतो बसवून घेऊ नका, एकदा बोला तुम्ही सरांना. जे तुम्हाला सजेस्ट करतील त्या हिशोबाने तुम्ही स्वतःहून येऊन बसवून जाल आणि त्याच्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही स्वतःहून शेअर करणार आहे सरांसोबत. फार फार सुंदर आहे. सरांचा सपोर्ट सुद्धा सुंदर आहे. आणि कधीही म्हणजे तुम्ही जरी फोन केला इमर्जन्सी इथं असं आहे तरी सुद्धा सरांनी मला सपोर्ट केलेला आहे. जिथं भीती आहे तिथं भीती घालवण्यासाठी सरांनी मला भरपूर छान सजेशन्स पण दिलेले आहेत. त्यामुळे मी रेकमेंड करेल की तुम्हाला जर इच्छा असेल गाडी CNG बसवायचं आहे तर एकदा सरांना कॉन्टॅक्ट करा. महालक्ष्मी ऑटो गॅस. नक्कीच नक्कीच सर, थँक्यू सो मच. थँक्यू. तर आता गाडी आपण सिटीमध्ये ड्राईव्ह आहे. गाडीचा आपण स्पीड पण कव्हर करणार आहोत. गाडी बंपर टू बंपर ट्रॅफिक मध्ये सुद्धा तिला कुठल्या पद्धतीचा जर्क वगैरे येतोय का तेही आपण चेक करणार आहोत. आता आपण ट्रॅफिक मध्ये आहोत. ही गाडी आता ट्रॅफिक मध्ये आहे. कुठल्याही पद्धतीच्या गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही, कुठला जर्क नाहीये, व्यवस्थित रिस्पॉन्ड करते गाडी. तर अशा पद्धतीच्या कुठल्याही नॅचरल ॲस्पिरेटेड इंजिन किंवा TSI इंजिन, GDI इंजिन गाड्या आपण 100% कन्वर्ट करून देतो. माझ्या 2 ब्रांचेस आहेत. एक आहे KK मार्केट धनकवडी एरियामध्ये आणि दुसरी आहे वाघोली एरियामध्ये. तर अशा कुठल्याही पद्धतीच्या पेट्रोल इंजिन गाड्या आपल्याला कन्वर्ट करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही मला कॉल करू शकता. तर आजचा आपला हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करत आहे. धन्यवाद.